आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. निरपेक्ष कीर्तन सेवा समूहाचा राष्ट्रीय संवाद मेळावा आळंदी देवाची येथे इंद्रायणी तीरी वसलेले विश्वशांती केंद्र MIDC शिक्षण समूह पुणे आदरणीय विश्वनाथजी कराड सर यांच्या सहकार्याने पार पडला. या प्रसंगी ज्या मान्यवरांच्या हस्ते आळंदी येथील माऊलीच्या सुवर्ण कलशाचे स्थापन झाले असे आदरणीय डॉक्टर हरिभक्त परायण नारायण महाराज जाधव, जगद्गुरू तुकोबाराय यांचे 11वे वंशज डॉक्टर प्रशांतजी महाराज मोरे, तसेच आळंदी श्री क्षेत्र येथील विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमापसर आणि सन्माननीय हरिभक्त परायण रंगनाथ महाराज नाईकडे IFS अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने उद्घाटन, दीप प्रज्वलन आणि मार्गदर्शन करण्यात आले. संध्याकाळी दुसऱ्या सत्रातील 5 वाजता जगद्गुरू तुकोबाराय यांचे 10वे वंशज आणि डॉक्टर सदानंदजी मोरे सर, अध्यक्ष साहित्य व संस्कृती महाराष्ट्र राज्य यांच्या सुंदर अशा अमृततुल्य वाणीने समारोप पार पडला. त्या प्रसंगी निरपेक्ष कीर्तन सेवा समूहाचे अध्यक्ष नाना महाराज कापडनीस मालेगाव सोयगाव आणि उपाध्यक्ष हरिभक्त परायण निवृत्ती महाराज शिंदे वलखेड दिंडोरी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा येथून हरिभक्त परायण साहेबराव महाराज गवळी निरपेक्ष कीर्तन समूहाचे मुख्य खजिनदार आणि सचिव तसेच सहसचिव हरिभक्त परायण आदिनाथ महाराज शास्त्री बीड आणि सर्व जिल्हा खजिनदार आणि निरपेक्ष कीर्तन समूहाचे राज्यभरातून आलेले सर्व सदस्य आणि आळंदीकर आणि आळंदी येथील खंदारे महाराज व नलावडे महाराज, संतोष महाराज सांगळे आणि हनुमान भजनी मंडळ आळंदी उपस्थित होते. माऊलीच्या कृपा आशीर्वादाने इंद्रायणीच्या तीरी सुंदर असा हा संवाद मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयजी बोत्रे पाटील, प्रास्ताविक रंगनाथ महाराज नाईकडे, आभार प्रदर्शन साहेबराव महाराज गवळी यांनी केले. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी अनर्घ लक्ष्मी दुर्गा पुणे.